नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, काल महानगरपालिकेच्या निवडणुकीचे ज्या पद्धतीनं निकाल हाती लागले आणि त्या निकालाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं भाजपनं सरसीच्या माध्यमातून आपल्या या निवडणुकीमध्ये प्रभाव महाराष्ट्रामध्ये टाकला. पण ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या भूमिकेत भाजप सरस ठरलंय, पण ज्या पद्धतीने मराठवाड्यात त्याची उतरती कळा लागली आहे ना, ती सगळ्यात महत्वाची आहे. कारण की हातच्या असलेल्या 2 महानगरपालिका भाजपने आपल्या वक्तव्यावरून घालवल्या. एक परभणी येथील महानगरपालिकेत ज्या पद्धतीचा 6वा गोंधळ भाजपच्या वतीने करण्यात आला, तर दुसरीकडे लातूरमध्ये रवींद्र चव्हाणांनी आपले बेताल वक्तव्य करून लातूरकरांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण केले. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने विलासराव देशमुखांनी लातूर या महानगरपालिकेसाठी म्हणा किंवा लातूर या जिल्ह्यासाठी म्हणा एक विकासाची ज्या पद्धतीने आलेख निर्माण केले, त्याला पुसण्याची भाषा जेव्हा रवींद्र चव्हाणांकडून करण्यात आली, तर मेलेल्या काँग्रेसला सुद्धा परत जिवंत करण्याची सौभाग्य मात्र रवींद्र चव्हाणांच्या पदरी पडलंय. कारण की विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीची वाताहत झाली आणि ज्या पद्धतीनं अमित देशमुख हे काठावर निवडून आले, भाजपचा विचारसरणी म्हणा, संघ विचारसरणी म्हणा किंवा परिसरामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका लातूरमध्ये निर्माण झाल्या होत्या, त्या लातूरमधल्या निर्माण झालेल्या भूमिकेवर रवींद्र चव्हाणांनी एका वाक्यानं सगळं पाणी फिरवलं. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने विलासरावांचं राजकारण राहिलं ना, त्या राजकारणाला पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांचं आणि विलासराव देशमुखांचं जे प्रेम आणि जे सौख्य होतं, त्या सौख्याच्या जीवावर 2 जिल्ह्यांचा विकास ठरलेला होता. मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने या पटलावरची भूमिका मांडत अनेक जुने राजकारणी परत या बीड जिल्ह्याच्या भूमिकेत सक्रिय केले आणि बीड जिल्ह्याचा विकास करण्याची भूमिका त्यांनी ठरवली. पण ऐन टायमाला म्हणतात ना, ज्या पद्धतीच्या भूमिकेवर ज्यांची परिस्थिती ज्यांना पुनर्जीवित केलं होतं, त्यांनीच पाणी सोडायला सुरुवात केली. नावं नको घ्यायची त्यांची, पण त्या लोकांनी आपल्या आपल्या स्वार्थ विमेंसाठी प्रत्येकाने मुंडे साहेबाला धोका देत राहिले आणि त्या धोक्यामध्ये शेवटी मुंडे साहेब हे एकटे पडले होते. पण विलासरावांच्या बाबतीत हे मात्र झालं नाही. लातूरकरांनी त्यांना भक्कमपणे साथ दिली, प्रत्येक परिस्थितीत त्यांना साथ दिली आणि लातूरकरांनी तो चढता आलेख आपल्या पदरी पाडून घेतला. मग या चढत्या आलेखाचं पदरी पाडण्याचं श्रेय ज्या माणसाला जातं, त्या माणसाची आठवणी जर पुसण्याची कोणी भाषा करत असेल, तर त्याला निश्चितपणे लातूरकरांनी धडा शिकवलाच आहे. आणि हा धडा खऱ्या अर्थानं आता भाजपनं कायमस्वरूपी आपल्या डोक्यात ठेवला पाहिजे. जर तुम्ही अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करत असताल आणि ज्या आठवणी तुम्ही त्या आठवणी पुसणार कशा हो? मराठवाड्यात एक मात्र 5 मजली आहे, ती विलासरावांनी डीसीसी बँकेच्या माध्यमातून उभी केली. मराठवाड्यात जितक्या कारखान्यांच्या बाबतीत सक्रियता पाहिली जाते, त्यापेक्षा अधिकची सक्रियता ही लातूर मधल्या त्यांच्या 4 साखर कारखान्याच्या माध्यमातून साखर उत्पादन करून विलासरावांनी तिथल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. शिक्षण संस्थांचं संगोपन करून ज्या पद्धतीच्या भूमिका विलासरावांनी मांडल्या आणि लातूर हे शिक्षणाचं हब म्हणून प्रस्थापित केलं. आज मराठवाड्यातल्या नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्तरातल्या लोकांना आज लातूर हे पॅटर्न हे स्वतःसाठी म्हणजे स्वतःसाठी एक गौरवाची वक्ती ठरली जाते आणि खऱ्या अर्थानं हे श्रेय जातं ते विलासराव देशमुखांनाच. कारण की त्या पद्धतीनं वातावरण संरक्षित करणं, संस्था तर प्रत्येक जिल्ह्यात आहेत ना, प्रत्येक जिल्ह्यातल्या संस्था आपल्या आपल्या पद्धतीने कार्य करतात, पण त्यांना मोटिवेशन देणं, त्यांच्या मनावर त्यांच्या अवतीभोवती ते सुरक्षाचे कवच तयार करणं, त्यांच्यासाठी चांगल्या संवर्धन होण्याचं वातावरण तयार करणं. नाहीतर आमच्याकडे चालू आहे आणा आणि खा, तुम्ही तुमच्या पद्धतीने जिरवा. आणि काय परिस्थिती झाली बीड जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेची. अशा पद्धतीचे जर वातावरण तुम्ही निर्माण करत असताल आणि त्या निर्माण करून वातावरणामध्ये विकासाची जी तुम्ही एक मोठी कलश गाठत असताल आणि त्या ठिकाणी तुम्ही अशा बेताल वक्तव्यांनी सामाजिक परिस्थिती ढासळून स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने दगड मारून घेण्याची परिस्थिती रवींद्र चव्हाणांनी केली आणि त्याला चोख उत्तर दिलं लातूरकरांनी. चोख ज्या काँग्रेसच्या विचारसरणीचा किंवा अमित देशमुखांच्या कार्यप्रणालीचा जो
प्रभाव या लातूरकरांवर पडत ज्या पद्धतीने भाजपला संधी मिळाली होती आणि या संधीची सगळी माती करण्याचं काम रवींद्र चव्हाणाच्या एका वाक्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं आज लातूरमध्ये जो पराजय मिळाला, लातूरमधली जी महानगरपालिका हातातून भाजपच्या दिसटली, त्याचं प्रमुख कारण हे आता रवींद्र चव्हाणच समजले होते. मग रवींद्र चव्हाणांचं तरी चुकलं काय? त्यांनी त्यांच्या मुंबईच्या गणितांची गोळाबेरीज या लातूरांमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला. पण मुंबईमधली परिस्थिती वेगळी आहे. मुंबईमधले लोक हे कमर्शियल आहेत, पण लातूर किंवा मराठवाड्यातली लोक ही कमर्शियल नाही आहेत, ते भावनात्मक आहेत. आणि हे भावनात्मक लोक जेव्हा त्यांच्या भावनेला हात घातला जातो त्याची उत्तरं कशी देतात ना, ते लातूरच्या जनतेने चोख सांगितलंय. पक्ष विचार केला जात नाही, तिथं फक्त व्यक्ती विचार केला जातो. आणि या व्यक्तीच्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला दैवत्व प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला कामच करावं लागतं. ते विलासरावांनी केलं. अनेक अशा पद्धतीचे प्रकल्प की जे प्रकल्प कधीही मराठवाड्यात येणं शक्य नव्हतं, त्या प्रकल्पांना त्यांनी थारा दिला. आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने लातूरची बाजारपेठ विकसित झाली ना, आणि ज्या पद्धतीने लातूरच्या आजूबाजूला ज्या पद्धतीचा घिरटा आज उद्योगधंद्यांचा आहे, त्या पद्धतीत त्याचं खरं श्रेय विलासराव देशमुखांना आहे. मराठवाड्यात फक्त 3च एअरपोर्ट आहेत. भलेही ते लातूरचं एअरपोर्ट चालू नसेल, पण विमानतळ आणून त्यांनी सामाजिक परिस्थितीला नवीन जगाला गवसणी घालण्याची जी संकल्पना लातूरकरांसाठी निर्माण केली ना, ते कुठं विसरता येणार आहे. अशा अनेक काम छोटं नाहीये. आणि त्यांच्या कामाचा आलेख कधी कधी पाहताना असं वाटायचं की नियोजन काय असतं. अहो, जर एखादं आंदोलन जर पेटवलं जर विलासरावांनी लातूरच्या विकासाच्या संदर्भात एखादा प्रश्न हाती घेतला ना, तर ते आंदोलन 3 महिनेच पेटवून ठेवण्याची ताकद त्या विलासरावांच्या त्या कार्यशैलीमध्ये होती. या सगळ्या संघटनात्मक प्रत्येक गोष्टीवर बारकाईने विचार करून निर्माण केलेली व्यवस्था रवींद्र चव्हाण हे पोसायला निघाले होते. मग ती पुसण्याची भूमिका कशा पद्धतीनं उत्तरित झाली आणि कशा पद्धतीनं भाजपला पळता भुई थोडी झाली. कारण की अगोदरच तिकीट वाटण्यामध्ये जेवढ्या पद्धतीनं ह्यांनी आयारामांना मदत केली ना, त्याची परिणिती आधीच त्यांच्या पायावर धोडा मारणारी होती. आणि त्याच्यात रवींद्र चव्हाणांनी कळस लावला. बोलता बोलता बोलून गेले, पण आज जी परिस्थिती लातूरकरांच्या भूमिकेत आली आणि त्या काँग्रेसला ज्या पद्धतीने बळ मिळालं ना, खऱ्या अर्थानं त्या रवींद्र चव्हाणांचं हे लातूरची विजय खऱ्या अर्थानं रवींद्र चव्हाणांना काँग्रेसनं समर्पित केलं पाहिजे. की आमची बुडणारा जहाज पुन्हा तुम्ही पुनर्जीवित करून आम्हाला चांगल्या परिस्थितीत आणून सोडलं. अमित देशमुखांनी आभार मानले पाहिजेत. आणि अशा आभाराच्या लायकीचेच आज रवींद्र चव्हाण राहिलेले आहेत. कारण की ज्या पद्धतीने परभणी आणि लातूरची महानगरपालिका हातातून गेली आणि कार्यकर्त्यांच्या विस्कळीत भावनांना ज्या पद्धतीने यांनी दुजोरा दिला ना, त्या पद्धतीने यांची ही परिस्थिती होणारच होती. मित्रांनो, खऱ्या अर्थानं राजकारणाचं गणितच असावं. कारण की मागच्या काळात ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी कष्ट उपसलेत, ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी विचारसरणी रुजवण्यासाठी प्रत्येक जंग पछाडलाय, त्या कार्यकर्त्यांच्या आयुष्याची माती करणाऱ्या लोकांची अशाच पद्धतीने माती झाली पाहिजे. कारण की खऱ्या अर्थानं सत्याला न्याय मिळाला पाहिजे. सत्य हा शेवटपर्यंत जो प्रामाणिकपणा आहे, जो एकनिष्ठपणा आहे, ज्या पद्धतीची सोसायटी लावून कार्यकर्ता काम करतो ना, ते काम फक्त याच्यासाठी करत नाही की मला पद मिळावं किंवा मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येता यावं. पण राजकारणाची गणित फार विचित्र आहेत. इथं जेव्हा पक्ष हा चांगल्या परिस्थितीत येतो की तेव्हा त्याला पैसा लागतो, प्रतिष्ठा लागते, त्याला मनुष्यबळ लागतं. आणि ज्या परिस्थितीमध्ये कार्यकर्ता जेव्हा शून्यातून विश्व निर्माण करतो आणि विश्व निर्माण करून हातात देतो ना, तेव्हा या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीची भूमिका पक्ष ठरवतं हे लातूरकरांच्या चांगल्या आता आडवळणी पडले. तर त्यांना चांगली याचा धडा मिळाला. हे असे धडे प्रत्येक जिल्ह्यात मिळतात कार्यकर्त्यांना. कारण की कार्यकर्त्यांचे पाय पाचीलाच पुंजलेले. हे असे परिस्थितीमध्ये कुणीतरी एखादाच कार्यकर्ता अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करतो की त्याला जनतेतून बळ मिळतं आणि जनतेतून बळ मिळाल्यानंतर तो अपक्ष का निवडणूक लढवत नाही, पण तो निवडून येतो. त्यासाठी काम करावं लागतं.
मात्र आजच्या कार्यकर्त्यांना हे काम विसरलेत. फक्त चाटुकरिता आणि चमचेगिरी केल्यानंतरच आपल्याला आपल्या पद्धतीचे आपले प्रसाद मिळतील. आणि असे अनेक प्रयोग महाराष्ट्रात झालेत. बोलायचंय त्याच्यावर, भरपूर बोलायचंय, परंतु कसं आहे, वेळ कमी असतो. 10 मिनिटाचाच वेळ दिलेला असतो तुमच्यासाठी, आणि या 10 मिनिटात तुम्हाला समग्र मांडायचंय. तरी या संदर्भातून अनेक विषय असे समोर आहेत की जे तुम्हाला तुमच्या पटलावर आणून द्यायचे, की सत्यनिष्ठा आणि सत्यप्रतिष्ठा काय असते, आणि कामाच्या पावत्या जर केल्या तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती कशी बदलते. आजच्या व्हिडिओला आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल, मनाला पटला असेल, आणि याबद्दल काही मनात तुमच्या कुजबूज होत असेल तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून मदत करा. नमस्कार.